एक मोठी बातमी येते। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, संघटन मंत्री सहसंघटन मंत्री शिवप्रकाश आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक होतीये। सरकार स्थापनेनंतर भाजपची पुढची रणनीती काय असेल यासाठी बैठक होत असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आणि या यशाचे मुख्य शिल्पकार असलेल्या फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर विजयी उमेदवार दाखल होऊ लागलेत। भाजपचे विजयी आमदार आणि मित्रपक्षांचे अनेक विजयी उमेदवार फडणवीसांची सदिच्छा भेट घेत आहेत। फडणवीसांच्या भेटीसाठी अनेक आमदार मुंबईत आलेत। आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहेत। तुषार, सागर बंगल्यावरच्या काय सध्या घडामोडी? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीस नागपूरला आईचा आशीर्वाद घेऊन तातडीने मुंबईला पोहोचलेले आहेत। मुंबईला सागर या निवासस्थानी आपल्याला खलबत रंगताना पाहायला मिळतात। एकीकडे भाजपाचे संघटन मंत्री शिवप्रकाशजी असतील, चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष असतील, देवेंद्र फडणवीस यांची बैठक सुरू आहे। कारण की आता या महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा असल्याचं पाहायला मिळतंय। भाजपाला 132 पेक्षा अधिक जागांवरती विजय मिळालेला आहे। त्याचप्रमाणे काही अपक्ष देखील देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कामध्ये आहे, किंबहुना काही अपक्षांनी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे भाजपाच्या आमदारांनी कालपासूनच आपल्याला या ठिकाणी वक्तव्य करणं सुरू केलेलं आहे किंवा इच्छा बोलून दाखवलेली आहे की आता या ठिकाणी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महायुतीचा म्हणजेच भाजपाचा देवेंद्र फडणवीस होणार आहे। कारण की देवेंद्र फडणवीसांनी जो त्याग मागील काळामध्ये सहन केला, आता तरी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केले जावं ही सर्व आमदारांची दिल्लीच्या हायकमांडकडे प्रामुख्याने मागणी असणार आहे। कारण की या महायुतीमध्ये सर्वाधिक जागा या भाजपाला आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आमदारांची ही देखील मागणी आहे की मागील वेळेमध्ये सत्ता वाटपामध्ये मंत्रिपद वाटपामध्ये तिन्ही पक्षांना समान जागा वाटप करण्यात आलं होतं। मात्र आता भाजपाकडे जर 132 पेक्षा जास्त जागा असतील तर मंत्रिमंडळ विस्तारामध्ये देखील भाजपाला झुकतं माप असावं। या संदर्भातच स्वतः देवेंद्र फडणवीस भाजपाच्या प्रमुख नेत्यांसोबत रणनीती आखताना पाहायला मिळतात। अर्थात सत्ता स्थापनेचा दावा येत्या 24 तासामध्ये केला जाणार आहे। मात्र हा दावा करण्यापूर्वी ज्या तांत्रिक सर्व अडचणी असतात या सर्व अडचणी स्वतः देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, संघटनेतला प्रमुख चेहरा म्हणजे शिवप्रकाशजी यांच्यासोबत आपल्याला चर्चा विनिमय करताना पाहायला मिळतात। तर दुसरीकडे जे भाजपाचे आमदार विजयी झालेले आहेत, काल त्यांनी मिरवणूक काढली होती, मात्र ते सर्व आमदार आपल्याला या ठिकाणी आता मुंबईच्या सागर या निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचताना पाहायला मिळतात। मात्र सर्वच आमदार जे सागरवरती पोहोचत आहेत त्या प्रत्येक आमदाराकडून असं म्हटलं जातंय, असं वक्तव्य येत आहेत की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्हाला देवेंद्र फडणवीस यांना बघायचं आहे। त्यामुळे येत्या 24 तासामध्ये राज्याचा मुख्यमंत्री नेमका कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र राज्याचा मुख्यमंत्री भाजपाचा होणार या संदर्भात राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे। बरोबर तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आपल्याला कळेलच काय घडामोडी आजच्या दिवसभरात घडतायत, कधी सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याबाबत किंवा एकूणच शपथविधीबाबत काय घोषणा या तीनही पक्षांकडून किंवा महायुतीकडून केली जाते।